महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातील महत्त्वाच्या बातम्या प्रसारित करणारे आपले हक्काचे न्यूज चॅनल डीपीए न्यूज मराठी. ज्ञान, विज्ञान, कला, क्रीडा, मनोरंजन, राजकारण, समाजकारण, पर्यटन, अध्यात्म, शेती, उद्योग, आरोग्य, रोजगार, शिक्षण, करिअर, इतिहास, शासन प्रशासन, माहिती तंत्रज्ञान, देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवित असलेले एकमेव अग्रगण्य न्यूज चॅनल डीपीए न्यूज मराठी. शोध सत्य बातमीचा. शिंदखेड राजा पुण्याहून यवतमाळच्या दिशेने निघालेल्या लक्झरी बसचा शिंदखेड राजा नजीकच्या सावखेड तेजन फाट्याजवळ आज दिनांक 7 सकाळी 6 वाजेच्या दरम्यान भीषण अपघात झाला. जुना मुंबई नागपूर महामार्गावर ही दुर्घटना घडली. गावकऱ्यांच्या सहकार्यामुळे मोठी दुर्घटना टळल्याचे समजते. चालकाला अचानक डुलकी लागल्याने त्याचे बसवरील नियंत्रण सुटले व बसने तब्बल 3 ते 4 पलट्या खात रस्त्याच्या कडेला पलटली. त्यामुळे यात भीषण अपघातात 17 प्रवासी जखमी झाले असून त्यातील जवळपास 10 जखमींना पुढील उपचारासाठी जालन्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर किरकोळ जखमींवर शिंदखेड राजा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. जखमींमध्ये लहान बालकांचा मोठ्या प्रमाणावर दुखापत झालेली आहे. सविस्तर असे की चिंतामणी ट्रॅव्हलची लक्झरी बस प्रवासी घेऊन काल रात्री पुण्याहून निघाली होती. आज शुक्रवारी सकाळी ही बस शिंदखेड राजा तालुक्यातील सावखेड तेजन फाट्याजवळ पोहोचली असता चालकाला झोपेची डुलकी लागली. त्यामुळे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने सदर बसने 3 ते 4 पलटी खाल्ली आणि त्यामध्ये प्रवाशांना गंभीर दुखापत झाली. गंभीर जखमींना तात्काळ उपचारासाठी जालना येथील शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले, तर किरकोळ जखमींवर शिंदखेड राजा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. जखमींमध्ये यवतमाळ, वाशिम व बुलढाणा जिल्ह्यातील रहिवाशांचा समावेश आहे. पुणे ते मानोरा जिल्हा वाशिमकडे जाणाऱ्या AR06 A9741 क्रमांकाच्या चिंतामणी ट्रॅव्हल्स बसलाही दुर्दैवी अपघात झाला आहे. अपघातातील जखमींचा तपशील पुढीलप्रमाणे: योगेश गणेश चंदुरकर, वय 25 वर्ष, राहणार कोठारी, तालुका मंगरुळपीर, जिल्हा वाशिम. दिनेश मधुकर राठोड, वय 24 वर्ष, राहणार पिंपळखुटा, तालुका दारवा, जिल्हा यवतमाळ. संदीप बाबूसिंग राठोड, वय 31 वर्ष, राहणार पिंपळगाव, तालुका दारवा, जिल्हा यवतमाळ. प्रीतम संतोष पडघाम, वय 24 वर्ष, राहणार आडोळी, तालुका जिल्हा वाशिम. अंकुश प्रल्हाद पोहाणे, राहणार कवठळ, तालुका मंगरुळपीर, जिल्हा वाशिम. सुनील मोहन पवार, राहणार वार्डा खेरडा, तालुका मानोरा, जिल्हा वाशिम. वैष्णव पुरुषोत्तम अंभोरे, वय 19 वर्ष, राहणार सावळखेड, तालुका बार्शी टाकळी, जिल्हा अकोला. उज्ज्वला पुरुषोत्तम अंभोरे, वय 16 वर्ष, राहणार सावखेड, तालुका बार्शी टाकळी, जिल्हा अकोला. सौरव विजय पोले, वय 21 वर्ष, राहणार शिवनी, तालुका पुसद, जिल्हा यवतमाळ. सुरेश मानसिंह जाधव, वय 47 वर्ष, राहणार भोईनी, तालुका मानोरा, जिल्हा वाशिम. स्वराज राम राठोड, वय 3 वर्ष, राहणार सावरगाव, तालुका मानोरा, जिल्हा वाशिम. सदाशिव विष्णू निकष, वय 34 वर्ष, राहणार सावत्रा, तालुका मेहकर, जिल्हा बुलढाणा. प्रतीक्षा सदाशिव निकष, वय 28 वर्ष, राहणार सावत्रा, तालुका मेहकर, जिल्हा बुलढाणा. सरस्वती गजानन गायकवाड, वय 37 वर्ष, राहणार वाशिम. मीना भारत कांबळे, वय 50 वर्ष, राहणार वाशिम. अविनाश भीमराव मोरे, राहणार शरमपूर, तालुका जिल्हा वाशिम. दीपाली अविनाश मोरे, वय 26 वर्ष, राहणार शहापूर, तालुका जिल्हा वाशिम. अशी जखमींची नावे आहेत. पुढील तपास पोलीस करत आहे. डीपीए न्यूजसाठी प्रतिनिधी सुरेश हुशे, शिंदखेड राजा. ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.